बोरगाव उपनगराध्यक्षपदी रुक्साना अफराज यांची बिनविरोध निवड. बिनविरोध निवडीबद्दल कार्यकर्त्यांच्या जल्लोषाचे वातावरण. बोरगाव नगरपंचायतीमधील उपनगराध्यक्ष भारती वसवाडी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रुक्साना बाळासाहेब अफराज यांचा एकच अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीचे कामकाज निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिले. बोरगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाकडून ओबीसी ए महिला आरक्षण जाहीर झाले होते. बोरगाव येथील सुकाणू समितीच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात भारती वसवाडी यांनी उपनगराध्यक्ष म्हणून आपला 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उर्वरित कालावधीसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात आली. नगरपंचायतीच्या एकूण 17 पैकी 16 जागांवर स्वर्गीय सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रेरणेतून श्री उत्तम पाटील गटाचे वर्चस्व असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी रुक्साना बाळासाहेब अफराज यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी केली. निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी युवा नेते उत्तम पाटील, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, नगरसेवक अभय मगदूम, माजी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, प्रदीप माळी, जावेद मकानदार, पिंटू कांबळे, रोहित माने, तुळशीदास वसवाडे, शोभा हावले, अश्विनी पवार, सुवान्ना सोबाने, वर्षा मनगुते, संगीता शिंगे, गिरिजा वठारे, अमर शिंगे, भैया अफराज, विजय वास्कर, बाहुबली सोबाने, रमेश कुर्ळे, शिवानंद राजमाने, अभय करोले, बाळासाहेब अफराज, संगप्पा आईदमाळे, सुरेश गोसावी, फारुक मुजावर, मुख्याधिकारी एस.बी. तोडकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, सदलगा पोलीस स्टेशनचे लमानी, जमकोली कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.